नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे द इंट्रोडक्शन अबाउट नर्वस सिस्टम। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला जवळजवळ 11 सिस्टमची माहिती आपल्याला पुरवली होती। तसेच आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करतोय नर्वस सिस्टमपासून। तर मित्रांनो, सुरुवातीला नर्वस सिस्टमचं एक वन लाईनमध्ये त्याचं कार्य जाणून घेऊया। Nervous system is a coordinate and the regulate communication and the several the process in our the body। अर्थात नर्वस सिस्टम आपल्या शरीरामध्ये ज्याही क्रिया घडून येतात त्यांच्यामध्ये समन्वय गाठण्याचं कार्य करते मित्रांनो। आणि मानवी चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम ही मुख्यतः 3 घटकमध्ये डिवाइड केली जाते। ती प्रथमतः म्हणजे ब्रेन म्हणजेच मेंदू, दुसरा नंबरला आहे स्पायनल कॉर्ड म्हणजे मेरुरज्जू आणि तिसरा आहे नर्व्ज म्हणजे चेता। मित्रांनो, साधारणतः आपण जर पाहिलं तर नर्वस सिस्टम ही 3 भागात किंवा नर्वस सिस्टमचे 3 टाईप पडतात। त्याच्यातला पहिला टाईप आहे सेंट्रल नर्वस सिस्टम, याला म्हणतात मध्यवर्ती चेतासंस्था। जो दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे परिघीय चेतासंस्था आणि तिसरा तो म्हणजेच इज अ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम म्हणजे स्वायत्त चेतासंस्था। मित्रांनो, तर मी आपल्याला सुरुवातीला सेंट्रल नर्वस सिस्टम काय असते त्याबद्दल थोडी माहिती जाणून देतो। सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे इज अ कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड म्हणजे या सिस्टममध्ये मुख्यतः 2 ऑर्गन येतात, ते म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड। तर ब्रेन म्हणजे काय? द ब्रेन इज अ मेडअप ऑफ द 3 कॉम्पोनंट्स म्हणजे साधारणतः ब्रेन हा 3 घटकांपासून बनलेला आहे किंवा त्याच्या 3 घटक मोडतात। तर पहिला आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे सेरेब्रम, त्याला आपण प्रमस्तिष्क असं म्हणतो। सेरेब्रम म्हणजे दिस इज द लार्जेस्ट पार्ट ऑवर द ब्रेन म्हणजे मेंदूचा जर सगळ्यात मोठा भाग जर कोणी असेल तो म्हणजे सेरेब्रम। त्याचं फंक्शन जाणून घेऊया। कंट्रोल द व्हॉलंटरी मुवमेंट्स, कॉन्सन्ट्रेशन, प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, मेमरी, इंटेलिजन्स अँड द इंटलेक्च्युअल दी ॲक्टिव्हिटीज म्हणजे ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणक्षमता, बुद्धिमत्ता आणि बुद्धिविषयक कार्य जर कुठला नर्वस सिस्टमचा पार्ट करत असेल तर तो म्हणजे सेरेब्रम, त्याला म्हणतात प्रमस्तिष्क। मित्रांनो, त्यानंतर जो दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे सेरेबलम, त्याला आपण म्हणतो अनुमस्तिष्क। दिस इज द स्मॉलर पार्ट ऑफ द ब्रेन म्हणजे याला आपण लहान मेंदूसुद्धा म्हणतो मित्रांनो, लक्षात घ्या। आणि हा याला स्मॉलर पार्ट म्हणून सुद्धा संबोधलं जातं। याचं फंक्शन आहे टू कोऑर्डिनेशन ऑफ द व्हॉलंटरी मुवमेंट्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढ्या ऐच्छिक मताने म्हणजे आपल्या मतानुसार ज्याही हालचाली चालतात ते सगळं करण्याचं कार्य सेरेबेलमचं असतं। मेंटेनिंग द बॉडी बॅलन्स आपल्या शरीराचा तोल सांभाळणे हे सुद्धा कार्य सेरेबेलमचं मित्रांनो, लक्षात घ्या। मित्रांनो, त्यानंतर आपला जो तिसरा टाईप पडतो तो म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा, त्याला आपण मस्तिष्कपुच्छ असे म्हणतो। दिस इज द हाईंड द मोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन म्हणजे मेंदूचा जर शेवटचा कुठला भाग असेल तर तो मेडुला ऑब्लॉंगेटा मित्रांनो, लक्षात घ्या। आणि त्याचं फंक्शन आहे इट इज अ कंट्रोल द इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज लाईक द बीटिंग ऑफ हार्ट, ब्लड सर्क्युलेशन, ब्रीदिंग, स्नीझिंग, कफिंग अँड सलावेशन म्हणजेच हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास, शिंकणे, खोकलणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण मेडुला ऑब्लॉंगेटा करतात। मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला जी माहिती दिली ती सगळे ब्रेनच्या घटकांबाबतीत होती। तसंच ब्रेनचे अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी आपल्याला दर्शवतोय। साधारणतः मेंदूचे वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम असते, लक्षात घ्या मित्रांनो, सरासरी आहे। त्यानंतर मेंदू जरी सर्व अवयवांना संवेदना देत असेल तरीही स्वतः मात्र असंवेदनशील असतो म्हणजे ज्याला आपण सेन्सेशन म्हणतो। त्यानंतर मेंदूमधून दर 1 मिनिटाला 750 ml ते 1000 ml एवढे रक्त वाहते मित्रांनो, लक्षात घ्या। मेंदूमधून 1 मिनिटाला 750 ml ते 1000 ml एवढे रक्त वाहते। मेंदू ऑक्सिजनशिवाय 4 ते 6 मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो। सामान्य व्यक्तीचा IQ ज्याला आपण इंटेलिजन्स क्वोटिएंट असे म्हणतो, सामान्य व्यक्तीचा IQ हा 100 असतो मित्रांनो, लक्षात घ्या। सामान्य व्यक्तीचा IQ हा 100 असतो। IQ
व्यक्तीच्या मेंदूच्या कार्याचे एकक म्हणतात. म्हणजे जे व्यक्तीचं कार्य ते मोजण्याचं जे एकक आहे त्याला आपण IQ असे म्हणतो. आणि हा IQ 140च्या वर जर असेल तर त्या व्यक्तीला आपण इंटेलिजन्स असे म्हणतो. आणि जर 70पेक्षा कमी असेल तर तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या दुर्बलसुद्धा असतो. मित्रांनो, हे जे पॉईंट्स होते सगळे बेसिक पॉईंट्स मी आपल्याला ब्रेनबद्दल सांगितलेले आहेत. यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये मी जे आपल्याला बोललो की सेंट्रल नर्वस सिस्टम इज अ कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. मी आतापर्यंत आपल्याला ब्रेनबद्दल माहिती दिलेली, तर आता मी आपल्याला स्पायनल कॉर्डबद्दल माहिती देतो. लक्षात घ्या, स्पायनल कॉर्ड इज अ हेड विदिन द वर्टेब्रल कॉलम. म्हणजे जे आपले पाठीचे मणके असतात त्यामध्ये हा स्पायनल कॉर्ड हा रुजू असतो किंवा स्थित असतो. मित्रांनो, त्याचं फंक्शन जाणून घेऊया. स्पायनल कॉर्ड इज अ ट्रान्सफर दी मेसेजेस फ्रॉम स्किन टुवर्ड्स दी ब्रेन. म्हणजेच तो जे आपल्या शरीराची जी स्किन आहे त्याच्याकडून ओव्हरऑल मेसेजेस हे मेंदूकडे पाठवण्याचे कार्य स्पायनल कॉर्ड हा करत असतो. मित्रांनो, यानंतर याचं दुसरं फंक्शन आहे ॲज द सेंटर ऑफ द कोऑर्डिनेशन ऑफ द रिफ्लेक्स ॲक्शन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्याही क्रिया प्रतिक्षिप्त घडून येतात, म्हणजे ज्यांना आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतो, ज्या त्वरित क्रिया असतात त्या सगळं त्यांचा केंद्रक म्हणून स्पायनल कॉर्ड हा कार्यरत असतो. त्यानंतर मित्रांनो, आपला नर्वस सिस्टमचा जो दुसरा पार्ट आहे तो म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम. त्याला आपण परिघीय चेतासंस्था असे म्हणतो. त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. द पेरिफेरल नर्वस सिस्टम कन्सिस्ट ऑफ दी ऑल नोज. म्हणजे याच्यावर सगळे चेता येतात. ओरिजिनेटिंग फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम. म्हणजे जे सेंट्रल नर्वस सिस्टमपासून जेवढे नर्व्स येतात त्यांचं सगळं कार्य पेरिफेरल नर्वस सिस्टम करत असतं. याच्यामध्ये परत याचे 2 टाईप्स पडतात. त्याच्यातला पहिला टाईप आहे क्रॅनियल नर्व्स, ज्याला आपण कर्पर चेता असे म्हणतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे स्पायनल नर्व्स, तो म्हणजे मेरू चेता. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदा क्रॅनियल नर्व्सबद्दल माहिती देतो. द क्रॅनियल नर्व्स इज ओरिजिनेट फ्रॉम द ब्रेन आर कॉल्ड एज दी क्रॅनियल नर्व्स. म्हणजे जे नर्व्स किंवा जे चेता ज्यांचा उगम हा ब्रेनपासून होत असतो त्यांना आपण क्रॅनियल नर्व्स असे म्हणतो. आणि मित्रांनो लक्षात घ्या, क्रॅनियल नर्व्स हे जवळजवळ 12 पेअर्स असतात. म्हणजे यांच्या जवळजवळ 12 जोड्या असतात. यानंतर याचा जो दुसरा प्रकार होता तो म्हणजे स्पायनल नर्व्स. त्याला आपण मेरू चेता असं म्हटलं. द नर्व्स इज ओरिजिनेट फ्रॉम स्पायनल कॉर्ड आर कॉल्ड ॲज दी स्पायनल नर्व्स. म्हणजेच मेरू चेता म्हणजे ज्यांचा उगम हा स्पायनल कॉर्डपासून होत असतो त्यांना आपण स्पायनल नर्व्स असे म्हणतो. आणि जवळजवळ मित्रांनो लक्षात घ्या, दे आर दी इन दी 31 पेअर्स. म्हणजे यांचे जवळजवळ 31 जोड्या असतात, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर नर्वस सिस्टमचा जो तिसरा प्रकार मोडतो तो म्हणजे इज अ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. याला आपण स्वायत्त चेतासंस्था असे म्हणतो. द ऑटोनॉमस नर्वस सिस्टम कन्सिस्ट ऑफ दी नर्व्स ऑफ द इनव्हॉलंटरी ऑर्गन लाईक द हार्ट, लंग्स, स्टमक एक्सेट्रा. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्या अनैच्छिक मतानुसार जे कार्य करतात असे जे अवयव, त्याच्यामध्ये हृदय, देन फुफ्फुस आणि जठर इत्यादींसारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांनी स्वायत्त चेतासंस्था तयार होते. म्हणजे त्याला आपण म्हणतो इज अ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. आणि या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं कार्यसुद्धा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम करत असते. मित्रांनो, त्यानंतर जो तिसरा घटक पडतो तो म्हणजे न्यूरॉन्स. त्याच्याबद्दल सुद्धा थोडी माहिती जाणून घेऊया. द न्यूरॉन इज अ स्पेशल टाईप ऑफ अ सेल विच कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस इन द बॉडी इज कॉल्ड ॲज दी न्यूरॉन. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत हे जे मॅसेजेस किंवा इम्पल्सेस जे घेऊन जाण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर मित्रांनो त्याला आपण न्यूरॉन किंवा चेता असे म्हणतो. म्हणजेच द न्यूरॉन इज दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी नर्वस सिस्टम. म्हणजे नर्वस सिस्टमचं जर कोणी रचनात्मक आणि कार्यात्मक जर कोणी घटक असेल तर तो म्हणजे न्यूरॉन. हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो. आणि इन अ ह्युमन बॉडी अप्रॉक्सिमेटली 100 बिलियन्स ऑफ द न्यूरॉन्स आर दी प्रेझेंट. म्हणजेच मानवी शरीरामध्ये जवळजवळ 100 अब्ज एवढे न्यूरॉनसुद्धा प्रेझेंट आहेत. म्हणजे एवढे चेतासुद्धा अस्तित्वात आहे मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्या. मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक होता तो म्हणजे ओव्हरऑल इंट्रोडक्शन अबाउट द नर्वस सिस्टम. त्याबद्दल मी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स केलेलं आहे. आणि मी आशा बाळगतो की आपल्याला ही माहिती कळली असेलच. आणि याबद्दल आपण आम्हाला नक्की कमेंट करा. आणि अशाच पद्धतीने आम्ही पुढच्या लेक्चर्समध्ये असे विविध सिस्टमबद्दल आपल्याला माहिती किंवा मार्गदर्शन करणार आहोतच. असाच प्रतिसाद आपण आम्हाला देत राहा एवढीच ईश्वराचरणी अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद.